मंदिरात दर्शनाला तो बायकोला म्हटलं चल मोगऱ्याचा गजरा घे, गजरा लावून बघ म्हटलं कसं वाटतं. गजरा तर एकदम छान दिसत होता, वास पण छान येत होता. म्हटलं आता चला दर्शनाला जाऊ. आम्ही आलो एक काळाराम मंदिरात. आज आमच्या लग्नाचा 8वा वाढदिवस आहे, त्याच्यामुळं काळाराम मंदिरात आम्ही दर्शनाला आलो आहे. दर्शनाला बरीचशी गर्दी होती, बघू शकता. त्यानंतर आम्ही हनुमानजींचं दर्शन घेतलं. म्हटलं पुढचं 20 वर्ष सुखाचे जाऊ दे, 8 वर्ष तर सुखाचे गेले. त्यानंतर बाहेर जाऊन फोटो काढला आम्ही. त्यानंतर मंदिराच्या बाहेर फेरफटका मारला. मध्ये तर फोटोग्राफीला नाही आहे. बाहेरच्या सर्व समाधींचं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. म्हटलं देवा आता हे 8 वर्ष तर झाले, पुढचे वर्ष पण सुखाचे जाऊ दे म्हटलं आणि भरभराट होऊ दे म्हटलं. आता त्याच्यानंतर आम्ही आलो कपालेश्वर मंदिरात. कपालेश्वर मंदिरात पण आम्ही दर्शन घ्यायला आलो तर आरती सुरू होती. एकदम मन असं प्रसन्न झालं. आरतीत एकदम मन तल्लीन होऊन गेलं. देवा म्हटलं पुढची वाट सुखकर कर. त्यानंतर बाहेरून परत एकदा कपालेश्वराचं दर्शन घेतलं आणि पुढं निघालो. त्यानंतर पुढं आलो चांदीच्या गणपतीला. म्हटलं चला आता नारळ फोडू. गणपती बाप्पाला म्हटलं आशीर्वाद असाच ठेव आणि बाहेर निघालो. बाहेर आल्यावर नारळ फोडलं. बाहेरून आल्यानंतर प्रथम गणपतीची आरती, त्याच्यानंतर आमचे गुरु हरिकृष्ण बाबा त्यांची आरती केली. त्यानंतर सासूबाईंचा फोन आला. हो धन्यवाद. आज काही केक कापायचा नव्हता, आमची सही नव्हती घरी, पण ऋषी काय ऐकत नव्हता. ऋषी म्हणणे अण्णा सेलिब्रेशन झालंच पाहिजे, पुढं काही सेलिब्रेशन होणार नाही. त्याला म्हटलं ठीक आहे चल. आमच्या मॅडमनी इकडचे वाजून खूप सहीचं, इकडच्या वाजून खूप असलं. आता ती कसं काही चालू होईल की नाही मला माहीत नाही. चला ना कापा ना. हॅपी अॅनिव्हर्सरी म्हण नाही. खुशी भाऊ धन्यवाद ऋषी दादा, तुम्ही आमचं सेलिब्रेशन केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा आम्ही धन्यवाद करतो. अच्छा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि